हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. शारदा विद्यालय तुमसर येथे सायबर क्राईमवर मार्गदर्शन व्याख्यान. मोबाईलच्या गैरवापरातून वाढत असलेल्या सायबर गुन्ह्याबद्दल विद्यार्थ्यांनी सावध राहावे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्राची सपकाळ. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील शारदा विद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून तुमसर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्राची सपकाळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य राहुल डोंगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी टेकचंद पुष्पतोडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नितीन झंझाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रंथभेटी देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्राची सपकाळ यांनी मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे सायबर गुन्हे कसे घडतात यावर सविस्तर प्रकाश टाकला. आजकाल सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे, वैयक्तिक माहिती किंवा फोटो शेअर करणे, बनावट लिंकवर क्लिक करणे, OTP किंवा बँक खात्याची माहिती देणे यामुळे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत असे त्यांनी सांगितले. काही वेळा मोबाईलवरील गेम्स, सोशल मीडिया किंवा ॲप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग, फेक ID तयार करणे, फोटो एडिट करून बदनामी करणे अशा गुन्ह्यांना सामोरे जावे लागते असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद बाबी त्वरित पालक किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राहुल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भविष्यात MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर आतापासूनच मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून वाचन संस्कृती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. सातत्यपूर्ण अभ्यास आणि चांगल्या सवयी अंगीकारल्यास विद्यार्थी निश्चितच यशाचे शिखर गाठू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका नीतू वर्षा मुकुर्णे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका ज्योती बालपांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, अशोक खंगार, अंकलेश तिजारे, नारायण मोहनकर, दीपक बालपांडे, प्रीती भोयर, सारिका आठवडे, सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, बेनिता रंगारी, नेहा बारई, झनकेश्वरी सोनवणे, विद्या देशमुख, बंदिनी, दातेबाई, मानकरबाई आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या मते सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना सजग करणारा हा कार्यक्रम अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला. CV9 मराठी करिता अमृतलाल चरडे, मुख्य संपादक तुमसर. रिलेटेड तुम्हाला फिशिंग टर्म मी पहिल्यांदा सांगते काय असते. आपण मासे पकडण्यासाठी काय करतो, जाळी वापरतो पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये मासे अडकतात. तसेच फिशिंग ही टर्म आहे. आपल्याला मोबाईलवरती एखादा मेसेज येतो, असं वाटतं आपल्याला की बँकेने पाठवलेला आहे एखादा मेसेज की तुमचा अकाउंट ब्लॉक होत आहे किंवा एवढे एवढे पैसे काढायचे आहेत बँकेमधून, तर आपण त्याची शहानिशा न करता डायरेक्ट एखाद्या लिंकवरती क्लिक करतो किंवा त्या मेसेजला रिप्लाय करतो. त्याच्या थ्रू काय होतं, आपली डायरेक्ट इन्फॉर्मेशन त्यांना शेअर होते. इन्फॉर्मेशन शेअर झाली की ते आपल्या अकाउंटमधून पैसे काढतात किंवा तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन ते लोक काढतात आणि त्याचा गैरवापर करतात. त्याला फिशिंग म्हणतात. म्हणजे जाळं टाकतात आपल्यावरती आणि आपण त्याच्यावर क्लिक केलं की आपली इन्फॉर्मेशन त्यांना जाते. याला फिशिंग म्हणतात. दुसरं आहे सायबर स्टॉकिंग. जर आपण मला असं वाटतं ते वापरत असतील सगळे इंस्टाग्राम वगैरे बरेचसे लोक, तर त्याच्यावरती काय होतं, एखादा अननोन पर्सन असतो जो आपल्याला रिक्वेस्ट सेंड करतो इंस्टावरती, फेसबुकवरती, बरोबर आहे की नाही. आपण न विचार करता ती मेसेज त्यांची रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो, त्यांच्याशी बोलतो किंवा एखादा व्यक्ती आपल्या कंटिन्यू प्रोफाईल चेक करत असतो, मेसेज चेक करत असतो की आपल्याला पाठवत असतो, तर त्याला आपण काय म्हणतो, सायबर स्टॉकिंग. आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला मेसेज पाठवतो, रिक्वेस्ट पाठवतो. तुम्ही कितीही इग्नोर केलं तरी तो व्यक्ती नेहमी हे पाठवत राहतो तुम्हाला, तर ह्याला म्हणतात सायबर स्टॉकिंग. ठीक आहे. दुसरं आहे सायबर बुलिंग. सायबर इन्फॉर्मेशन लीक होणार नाही. आणि एखाद्या थर्ड पर्सनच्या मोबाईलवरून जर तुम्ही लॉग इन करत असाल, तुमचं कुठलेही अकाउंट असेल, समज तुम्ही आई वडिलांच्या मोबाईलवर नाही केलं किंवा दुसऱ्या शेजारच्या घरातल्या मोबाईलवरून केलं, तुम्ही एखाद्या ह्याच्यावरती लॉग इन केले तुमच्या इन्स्टा ID वरती वगैरे, तर लॉग आउट करणं खूप महत्वाचं आहे. विदाऊट लॉग आउट करून तो मोबाईल तसाच द्यायचा नाही. लॉग आउट जर नाही केलं तर तुमची इन्फॉर्मेशन शेअर होते. परत असं आहे की ऑनलाईन शॉपिंग करतो आपण बरेचसे जण, तुमच्या घरात तुमचे आई वडील सुद्धा करत असतील त्यांना सुद्धा सांगा. अनधिकृत वेबसाईट असतात त्याच्यावरून शॉपिंग करायची नाही. एखादी अधिकृत असेल वेबसाईट जी बरेचसे लोक वापरतात जसे की फ्लिपकार्ट वगैरे, तर त्याच्यावरूनच शॉपिंग करायची, अनधिकृत वरून करायची नाही, जेणेकरून तुमची माहिती शेअर होणार नाही, तुमचे ऍड्रेस शेअर होणार नाहीत कुठे. ठीक आहे.